लाडक्या बहिणींचा हप्ता आता 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये केला जाणार आहे. लाडकीला 2,100 रुपये देणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले. मी जे बोलतो ते करून दाखवतो असंही शिंदेंनी म्हटलंय. हे सर्वसामान्यांचं सरकार, हे सर्वसामान्यांचं गोरगरिबांचं सरकार काय आहे हे महाराष्ट्राने पाहिलं. मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झालो. मी देखील गरिबी पाहिली आहे. माझ्या आईची तगमग काटकसर पाहिली आहे, पत्नीची काटकसर पाहिली आहे, कसा महिना काढायचे हे पाहिलंय, डोळ्याने पाहिले. म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिली योजना, आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. अनेक लोकांनी खो घालायचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला, खोडा घालण्याचा प्रयत्न केला, कोणी तर कोर्टात गेले. परंतु काही लोक म्हणाले काय घोषणा आहे, योजना काय नाही. 45,000 कोटी रुपये वर्षाला या योजनेचा खर्च आहे. ही योजना सुरू करायला धाडस लागतं, हिम्मत लागते, संवेदना लागते, देण्याची दानत लागते. ती आम्ही दाखवली महायुती सरकारने. आणि मी तुम्हाला सांगतो, कोणी किती अफवा पसरवू द्या, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणखी तुम्हाला ताकद देणार, तुम्हाला आणखी आत्मनिर्भर करणार. माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला बघायचं, हे करून दाखवणार. आज देखील केंद्राचं बजेट पाहिलं आपण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी लाडक्या बहिणींचा विचार केलाय, शेतकऱ्यांचा विचार केलाय, उद्योगाचा विचार केलाय, आरोग्याचा विचार केलाय. आणि म्हणून केंद्र आणि राज्य मिळून या राज्याला पुढे न्यायचं काम आम्ही करतोय. आणि म्हणून गटाला, विकासाला पैसे कधी कमी पडू देणार नाही. हा शब्द आहे माझा, हा शब्द आहे. शब्द देणारा आणि पाळणारा एकनाथ शिंदे आहे. हीच माझी ओळख आहे. महाराष्ट्रामध्ये कष्ट करणारा, मेहनत करणारा, दिलेल्या शब्दाला जागणारा, ही माझी ओळख आहे.